पशुपालक मित्रांनो, आपण एकच ठरवायचं आहे की इथून पुढे गोट्यातल्या जर म्हशी माझ्यावरती आल्या, मग पहिल्या वेताच्या असू द्यात किंवा या ठिकाणी दुसऱ्या वेताच्या असू द्यात, पण आपल्याला एक काम करावं लागेल की तुम्ही त्या म्हशीचा सगळ्यात महत्वाचा माज, म्हशीच्या माजावरती जर बोलायचं झालं तर गायीपेक्षा याचा जो माज आहे हा सायलेंट माज आहे, म्हणजे ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये मुका माज म्हणतो. तर पहिल्यांदा म्हशीचा अचूक माज समजून घ्या. आता ही म्हैस रात्रीपासून माझ्यावरती आलेली आहे. आता रात्री माझ्यावर आलेले आहे, आरडाओरड चालू होता. सकाळच्या वेळेत आपल्याला या ठिकाणी ही माझ्यावर व्यवस्थित आहे काय, गर्भाशयामध्ये काही इन्फेक्शन आहे काय, हे पहिला चेक करावं लागेल. ही पहिली स्टेप आहे. आता जनावर कधी भरवायचं तर सकाळी 6 ते 11 या वेळेत माझाचा मध्य काळ असतो. तर या काळामध्ये आपल्याला ही जनावरं भरवून घ्यावी लागतात. सगळ्यात महत्वाचं, डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमची चर्चा झाली पाहिजे आणि तुमचं बोलणं डॉक्टरांच्या बरोबर आणि डॉक्टरांचा सल्ला तुमच्या बरोबर असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, याच्या गर्भाशयामध्ये जर दह्यासारखी जर घाण पडत असेल तर 100% मित्रांनो अजिबात सिमेंटची स्ट्रॉ टाकू नका. कारण सिमेंटची स्ट्रॉ जर टाकली तर निश्चितपणानं तिचा माज लांबणीवरती पडेल, कारण ती रिपीट येणार आहे. कारण तिच्या गर्भाशयामध्ये खूप मोठं इन्फेक्शन असणार आहे, ज्याला आपण मेट्रायटिस नावाचा आजार म्हणतो. तर या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत.